नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण गुढीपाडव्याला गाठी कशी बनवायची ते दाखवते. एकदम सोप्या पद्धतीने ही गाठी घरी बनवता येते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या. इथं गाठी बनवण्यासाठी मी एक अंदाजी साखर घेतली आहे. ह्याच्यामध्ये 2 ते 3 गाठी आपल्या तयार होतात. तर ही मी कढईमध्ये टाकते आणि जेवढी साखर घेतली आहे फक्त पाणी बुडेल साखर बुडेल एवढंच आपण त्याच्यात पाणी टाकणार आहे. आता ही साखर बुडून झाली आपली. अंदाजे साखर ही 200 ग्रॅम असेल. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. आता ह्याचा आपण पाक करणार आहे. घट्ट असा गोळीबंद पाक आपण तयार करून घेतो आहे. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. मोठ्या आचेवर एकसारखा ह्याला असा हलवून घ्यायचा. अगदी गोळी बंद होईपर्यंत हा पाक हलवायचा. आपण बारीक ह्याच्यावर हा करायचा नाही आहे. आता इथे ही साखर विरघळून झाली आणि गोळी बंद हा पाक आपला तयार झालेला आहे. तर ते थंड झाल्यानंतर हे असा गोळी बंद पाक तयार झाला पाहिजे. आता हे आपला गोळी बंद पाक छान तयार झालेला आहे. तर ह्याच्यात थोडासा चिमूटभर आपण खायचा सोडा टाकणार आणि हे पुन्हा असं एकसारखं हलवून घ्यायचा हा पाक. बघा तर ह्याच्यात सोड्यामुळे असा पांढरा शुभ्र फेस झालेला आहे. आता सोडा टाकल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहे. बघा काय सुंदर दिसतं आहे. आता पटकन एक आपला चमचा घ्यायचा आहे आणि ह्याच्या गाठी करायला सुरू करू आपण. इथं ताटामध्ये दोरा ठेवलेला आहे. ही पहिली मोठी असते आपली. हे पटापट करावं लागतं. आता ह्या गाठी थंड झालेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते. अजिबात चिटकलेलं नाही आहे. एकदम छान बाहेर मिळते अशीच झालेली आहे. एकदम खुसखुशीत आणि पांढरी शुभ्र झाली आहे. आता हे दुसरी पण थोडासा खायचा रंग घरातला वापरलेला आहे. ह्याच्यात थोडासा केसरी रंग वापरलेला आहे मी. आपल्याला बाहेर अशी पण मिळते रंगाची आणि एक पांढरी मिळते. तर मी दोन्ही करून दाखवलेले आहे. ह्या पाडव्याला नक्की करा अशा गाठी. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.